नमस्कार मंडळी. आजच्या या विश्लेषणात आपण थेट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. तो विषय म्हणजे ग्रामीण रोजगाराच्या क्षेत्रात होणारा एक प्रचंड मोठा बदल. वर्षानुवर्षे आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली मनरेगा योजना आता एका पूर्णपणे नव्या व्यवस्थेकडे वळत आहे. 1 जुलै 2026 पासून VBG-RAJM म्हणजेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ही नवी योजना लागू होतीये. ग्रामीण भागातील लाखो लोकांसाठी हा बदल नेमका काय घेऊन येणार आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया. पुढच्या काही मिनिटात आपण या 5 प्रमुख मुद्द्यांचा वेध घेणार आहोत. मनरेगातील तो मुख्य बदल, 31 मेची ती महत्त्वाची डेडलाईन, अपूर्ण कामांची पडताळणी, नव्या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि शेवटी या सगळ्याचा ग्रामीण रोजगारावर होणारा परिणाम. चला तर थेट सुरुवात करूया. तर पहिला मुद्दा, मनरेगामधील मोठा बदल आणि ग्रामीण रोजगारातील स्थित्यंतर. सगळ्यात आधी मूळ घोषणेवर एक नजर टाकूया. आता हे पहा, सध्याच्या मनरेगा अंतर्गत काय होतं तर 100 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळते, बरोबर. पण नव्या VBG-RAJM योजनेत हाच आकडा थेट 125 दिवसांवर गेला आहे. म्हणजे विचार करा, प्रत्येक कामगाराला थेट 25 दिवसांचा जास्तीचा रोजगार मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नाला बळकटी देण्यासाठी ही एक खरोखरच मोठी आणि दिलासादायक झेप आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सध्याच्या सर्वात तातडीच्या मुद्द्याकडे, 31 मेची डेडलाईन आणि त्यामुळे आलेला तत्काळ प्रशासकीय दबाव. 10,851 हा काही नुसता आकडा नाहीये. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर मनरेगाची नेमकी एवढी कामं प्रत्यक्ष सुरू आहेत. आता विचार करा, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं सुरू असणं आणि ती वेळेत मार्गी लावणं म्हणजे स्थानिक प्रशासनासाठी ही किती मोठी डोकेदुखी असेल. आणि ही काही फक्त कागदावरची कामं नाहीत बरं का. या 10,000हून अधिक प्रकल्पांमध्ये जलसंधारण, शेततळी, वृक्ष लागवड, पाणंद रस्ते, नाला खोलीकरण आणि सिंचनाच्या सुविधांसारखी अत्यंत महत्त्वाची विकासकामं सुरू आहेत. थोडक्यात सांगायचं तर गावाचा कायापालट करणारी ही दृश्य स्वरूपातील कामं सध्या जमिनीवर चालू आहेत. पण खरी अडचण इथेच आहे. प्रशासनाने ही सगळी कामं 31 मेच्या आत तातडीने पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. का? कारण त्यानंतर संपूर्ण संगणक प्रणालीच बदलणार आहे. आणि जर सिस्टेमच बदलली तर या अपूर्ण कामांना निधी मिळण्यात किंवा त्यांच्या मंजुरीमध्ये खूप मोठे तांत्रिक अडथळे येऊ शकतात. म्हणूनच ही डेडलाईन गाठणं आता अक्षरशः करो या मरोची परिस्थिती बनली आहे. अगदी अशीच काहीशी अवस्था कृषी विभागाची सुद्धा झालीय. 790 एवढी कामं सध्या त्यांच्याकडे अंतिम टप्प्यात आहेत. यात प्रामुख्याने शेततळी आणि मृद व जलसंधारणाची कामं येतात. आता डेडलाईन संपण्यापूर्वी ही कामं कशी पूर्ण करायची हा मोठा यक्ष प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा आहे. तिसरा महत्त्वाचा टप्पा, अपूर्ण कामांची पडताळणी. जी कामं पूर्ण होण्याच्या आसपासही नाहीत त्यांचा निपटारा कसा होणार ते पाहूया. आता हा आकडा बघा, 17,124 ही अशी कामं आहेत ज्यांच्यावर आतापर्यंत 30% कमी खर्च झालाय. म्हणजे ही कामं अक्षरशः रखडलेली आहेत. साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेल्या कामांची आता स्वतंत्रपणे आणि कसून चौकशी करणं अगदी अनिवार्य बनलं आहे. हा प्रलंबित कामांचा एवढा मोठा डोंगर उपसण्यासाठी प्रशासनाने एक अत्यंत कडक अशी 2 टप्प्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिला टप्पा म्हणजे त्या प्रकल्पाची तांत्रिक उपयुक्तता तपासणं, म्हणजे ते काम खरंच आवश्यक आहे का हे पाहणं. आणि दुसरा टप्पा म्हणजे थेट निर्णय. काम एकतर पूर्ण या कॅटेगरीत टाकायचं किंवा कायमचं बंद करून टाकायचं, मध्ये काही ठेवायचं नाही. हा निर्णय थोडा कठोर वाटत असला तरी ह्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी तो आवश्यकच होता. पुढचा टप्पा, नव्या योजनेतील मुख्य बदल. 1 जुलै 2026 पासून नेमकं काय नवं येणार आहे यावर आपण नजर टाकूया. 2026 मध्ये येणाऱ्या या नव्या योजनेत काही खूप कडक डिजिटल नियम लागू होणार आहेत. जसं की आधार लिंकिंग पूर्णपणे अनिवार्य असणार आणि नुसती सही किंवा अंगठा नाही तर चक्क फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहरा ओळखून ऑनलाईन हजेरी लावली जाणार. पण दुसरीकडे कामगारांसाठी काही खूप चांगल्या गोष्टीही आहेत. समान कामासाठी समान वेतन आणि विशेषतः 40शी ओलांडलेल्या मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी. म्हणजे थोडक्यात नियम कडक पण फायदेही मोठे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नवीन मिशन आपली सगळी ताकद फक्त या 4 मुख्य स्तंभांवर केंद्रित करणार आहे. जलसुरक्षा, पायाभूत सुविधा, उपजीविकेची साधनं आणि हवामान संरक्षण. इकडे तिकडे लक्ष न भरकटता शाश्वत विकासासाठी जे खरोखरच महत्त्वाचं आहे त्यावरच इथे फोकस केला जाणार आहे. आणि आता आपला शेवटचा विभाग, ग्रामीण रोजगाराचे भविष्य. या बदलांचे अपेक्षित परिणाम काय असतील आणि कोणते प्रश्न अजूनही बाकी आहेत?
प्रशासनाचा या सगळ्यामागे एक अतिशय स्पष्ट आणि ठाम हेतू आहे. त्यांना असं वाटतंय की या डिजिटल बदलांमुळे कामात पूर्वीपेक्षा खूप जास्त पारदर्शकता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या कामांचं नियोजन खूप अचूक आणि प्रभावीपणे करता येईल. एकंदरीतच संपूर्ण व्यवस्था अधिक चोख करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. पण हे भविष्यातलं चित्र कितीही चांगलं असलं तरी आजचा सर्वात ज्वलंत प्रश्न उरतोच. 31 मेच्या आधी सुरू असलेल्या या हजारो कामांचं नेमकं होणार तरी काय? जुन्या व्यवस्थेकडून नव्या व्यवस्थेकडे यशस्वीरित्या जाण्याची सगळी मदार याच प्रश्नाच्या उत्तरात दडली आहे. ही कामं वेळेत पूर्ण होतील की तिथेच अडकून पडतील हे पाहणं खरंच खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या संपूर्ण विषयावर नक्की विचार करा आणि बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असा